हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आता आपला बाप्पा आपल्या घरी लवकरच येणार आहे आणि लाडक्या बाप्पाची तयारी पण जोरातच व्हायला हवी, नाही का? सो आम्ही पण आता डेकोरेशनला सुरुवात केली आहे. हा आहे शनिवारचा दिवस आणि आपल्याकडे मोजून 3 दिवस राहिलेले आहेत गणपती बाप्पा यायला आपले. सो चला बघूया काय काय आम्ही डेकोरेशन करतो आहे, आजच्या दिवसात आमचं काय काय कवर होतं आहे. तर व्लॉग शूटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आयडिया आलीच की आम्ही डेकोरेशन काय करणार आहे, आमची थीम काय आहे, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. सो चला बघूया पुढे काय काय होतं आहे. तर गाईज, इथं आता आपल्याला आपला टेबल झाला छोटा आणि प्लायवूड झाला थोडासा मोठा. सो इथं ते कटिंग चालू आहे आणि ह्या कामासाठी आमचे लिटरली 1-2 तास आरामात गेले. दिसतं एवढं सोपं नाही. सो याला आमचे 2 तास तर गेले. 2 तास प्लायवूड कट करायला गेला. त्यानंतर मग आता आम्ही इकडे भाऊजी आता सपोर्ट देत आहेत, कारण प्लायवूड आपला मोठा आहे तर फ्रंटला थोडासा सपोर्ट लागतो आहे. सो त्यासाठी ते कट करून घेतलं आणि त्यानंतर मग टेबलला खिळे वगैरे ठोकून आम्ही प्लायवूड पण फिक्स करून घेतला, कारण तो एक बेस आहे. तोच हल्ला तर अर्थच नाही, आपलं डेकोरेशन पूर्ण डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे ते करून घेतलं प्रॉपर. टेबल मस्त फिक्स करून झाला आहे. त्यानंतर आता जो मेन पार्ट आहे, जिथे आपल्याला मागचं बॅकड्रॉप करायचं आहे, मग ते पूर्ण करून घेतलं. त्याचं मोजमाप वगैरे घेतलं की आपल्याला किती उंची पाहिजे, आपला गणपती केवढा, हे सगळं केलं. त्यानंतर ते फिक्स झालं की आम्ही आता हा दुसरा प्लाय आहे, ज्याच्यावरती आम्ही आता हाफ सर्कल आम्हाला काढायचं आहे. तर हाफ सर्कल कशासाठी ते पुढे तुम्ही बघालच. सो आता त्याची तयारी चालू आहे. सो येस, 2 ते 3 अटेम्प्ट झाले, पण आम्हाला काय ते आवडत नव्हते. सो त्यानंतर मग आता फायनली हे उलटं केलं आणि आमचा हा जो सर्कल झाला तो एकदम प्रॉपर झाला, जो आम्ही तिघंसुद्धा त्याला सॅटिस्फाईड झालो आणि हे आम्ही फायनल केलं. मस्त गाणी चालू होती, एन्जॉय करत, गप्पा मारत हे सगळं चालू होतं. सो येस, आता हा हाफ सर्कल आम्हाला जसा पाहिजे तसा झाला आहे. सो आता याची कटिंगची तयारी. तर कटिंग करायलासुद्धा आम्हाला जास्त हे वाया नाही घालवायचं होतं, त्यामुळे आम्ही हे आधी असं मापात कट केलं आणि त्यानंतर आता सोमाभाऊची राऊंडमध्ये ते कट करणार. सो येस गाईज, आपला जो आता हाफ सर्कल आहे तो आता कट होतो आहे आणि जसा पाहिजे अगदी तसा झाला आहे. त्यानंतर मग आम्ही ते एक व्हिज्युअल घेतलं की आपल्याला केवढी उंची पाहिजे, आपला बाप्पा केवढा आहे काय, त्यानुसार ते फिक्स करून घेतलं. आणि आता मेन पार्ट की त्या आपल्याला हाफ सर्कलवरती आता साडी अटॅच करायची. मग त्याची तयारी चालू झाली. ह्या प्रोसेसला खूप वेळ गेला आमचा, कारण ते नीट होत नव्हतं. स्टार्टिंगला काय मी पहिले प्लिट्स करून घेतले
आणि ते आता आम्हाला अटॅच करायचे होते. तर प्लाय आपला तो छोटा आहे, म्हणजे त्याची जाडी छोटी आहे, त्यामुळे त्याच्यावरती स्टेपलर पण बसत नव्हतं. त्यानंतर असे बरेच इश्यू आले आणि खूप वेळानंतर आमचं ते फिक्स झालं आहे. सगळे प्रयत्न करत होते, सगळ्यांचे विचार चालले होते की आपण टेलरकडून करून घेऊया, शिवून घेऊया डायरेक्ट किंवा काय काय XYZ. आता हा मोठा स्टेपलर आहे, त्यानं पण प्रॉपर बसत नव्हतं, ते निघतच होतं. एंडला असेच सगळ्यांचे विचार झाले, सगळं झालं आणि त्यानंतर मी आणि सोमा भाऊजींनी फक्त मिळून 1 तासात साडी आम्ही प्लेस करून टाकली, ते पण टाचण्यांचा वापर करून. आणि बघा किती सुंदर साडी आपली अटॅच झाली आहे प्लायवर आणि किती सुंदर दिसतोय लुक. सो येस, आता नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा पुढं काय काय होतं आहे, पुढं काय काय तयारी दिसते तुम्हाला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.